हाय फ्रेंड्स, कसे आहात? तुमचं सर्वांचं आपल्या न्यू व्हिडिओमध्ये खूप खूप वेलकम आहे. तर आज आपण बनवणार आहोत एक सुंदर इयर कफ. तर इयर कफ मोस्टली गर्ल्स यूज नाही करत, पण ट्रेडिशनल लुकवर वेअर केले तर खूप छान वाटतात. मी सुद्धा आता ट्राय करणार आहे ट्रेडिशनल लुकवर ते. तर इयर कफ बनवायला आपल्याला काय काय पाहिजे मटेरियल्स ते मी व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. तर इयर कफ बनवण्यासाठी आपल्याला एक थिक वायर पाहिजे, एक 0.3चा वायर पाहिजे आणि मी थिक वायरच्या हेल्पने आपल्या इयर्सचा जो शेप आहे तो क्रिएट केलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मी फ्लावर घेतलेले आहे, जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बनवणं शिकलो होतो. आपल्याला 8 mm व्हाईट मोती पाहिजे आणि गोल्डन मोती पाहिजे. तर इथे आपण आपला जो शेप दिलेला होता थिक वायरला तो घेतोय. आपल्याला काय करायचं आहे, आपला जो थिक वायर आहे त्याला आपण जे बनवलं होतं तो फ्लावर अटॅच करायचा आहे 0.3च्या वायरच्या हेल्पनी. असं तो एकदम पक्का अटॅच करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग त्याला इयरिंग स्टड लावायची, म्हणजे की ते आपल्याला मागून घालता येईल, म्हणजे वरून आणि खालून दोन्हीकडून ते आपल्या कानात फिटोफिट बसणार, पडणार नाही आणि टेन्शन पण नाही राहणार. तर आपल्याला पहिले तो थिक वायर आहे तो हे करून घ्यायचा आहे, व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे फ्लावरसोबत. नंतर मग आपल्याला इयरिंग स्टड घ्यायचे आहे. तुम्ही मागं पुढं पण करू शकता. आधी इयरिंग स्टड लावा, नंतर मग थिक वायर अटॅच करा, किंवा आधी वायर बांधून घ्या, नंतर मग इयरिंग स्टड लावा. पण आधी मी इथे हे लावला, वायर घेऊन घेतला फुलाला बांधून, नंतर मग मी आपले इयरिंग स्टड घेतले. तर हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपला वरचा वायर आहे जो कानाचा शेप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट कलरची मोती इन्सर्ट करायची आहे. असे पूर्ण व्हाईट कलरची मोती इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला 0.3च्या वायरमध्ये गोल्डन मोती टाकून घ्यायचे आहे. आणि ते टाकल्यावर मी काय केलेलं आहे, जे एंड आहे, वरची जे एंड आहे व्हाईट मोतीची, त्याच्यामधनं गोल्डन मोती परत घेतलेले आहे. म्हणजे गोल्डन मोतीचा जो तार आहे तो परत घेतलेला आहे, जेणेकरून तो टाईट बसणार. आणि नंतर मग तो परत सगळ्या व्हाईट मोतींमधून खाली आणलेला आहे फुलापर्यंत. फुलापर्यंत आणल्यानंतर मग मी तो व्यवस्थित व्हाईट मोतींसोबत बांधून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की मी ते कशा प्रकारे हे करत आहे, म्हणजे एक एक मोती नंतर आपण ते हे करून घ्यायचे. गोल्डन मोती 2-2 घ्यायचे, म्हणजे डिस्टन्स ठेवायचं. गोल्डन मोतीमध्ये 2 गोल्डन मोतींमध्ये आणि 1 व्हाईट मोती, असं करून आपल्याला ते पूर्ण वॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे की ते फिटोफिट बसणार. मग आपली अशी सुंदर इयरिंग कप बनवून तयार होतील. तुम्ही ही मस्त ट्रेडिशनल लुकवर वेअर करू शकता. नंतर मग तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे वेअर करू शकता. एक खूप सुंदर लुक देते. तर तुम्ही बघू शकता की किती छान दिसत आहे. आणि तुम्हाला आवडले असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.